जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। सजयति सिंधूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिरीव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम् या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा। समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जघन निहित पानी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। नमो ब्रह्मस्वरूपाय साक्षात् कैवल्यमूर्तये सच्चिदानन्दरूपाय ज्ञानेशाय नमोऽस्तुते। विश्वोद्धारार्थ सम्भूतः साक्षात् वैकुण्ठनायकः भक्तितत्त्वप्रकाशाय ज्ञानमूर्ते नमो नमः। अलकावती सिद्धपीठे यावच्चन्द्रदिवाकरौ सदोदितोपकारार्थं चित्सूर्याय नमाम्यहम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांच्या चरणस्पर्शाने यांच्या साधनेनं यांच्या तपश्चर्येने पुनीत झालेल्या या श्री क्षेत्र भंडारा डोंगर या क्षेत्रामध्ये माऊली श्री ज्ञानोबरायांचं आद्य वाङ्मय असणाऱ्या श्री ज्ञानेश्वरीचं तत्वचिंतन या ठिकाणी आपण क्रमशः करत आहोत। कालच्या चिंतनाचा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी चालू होता तो म्हणजे जीवाच्या स्वरूपाची आपण चर्चा करत होतो। जीव हा सर्वांनी मानलेला आहे, सर्व दर्शनकारांनी आपापली मतं त्याविषयी मांडलेली आहेत। हा जीव नेमके कसा आहे? कोणी त्याला चित मानलेलं आहे, कोणी त्याला जड मानलेलं आहे, कोणी त्याला चित जड मानलेलं आहे, कोणी त्याला अणु मानलेलं आहे, कोणी त्याला महत् परिमाण मानलेलं आहे, कोणी त्याला मध्यम परिमाण मानलेलं आहे। जीवाविषयी एवढी मोठी चर्चा आहे। चित शब्दाचा अर्थ जीव हा चेतन आहे असं काहींचं मत आहे। काही सांगतात नाही जीव हा जड आहे। काहींनी मध्यस्थी भूमिका स्वीकारली, म्हणजे जीव चित जड आहे। जेव्हा माणूस जागा असतो तेव्हा तो चित असतो आणि जेव्हा झोपला असतो तेव्हा जड असतो। युक्तिवाद त्यांनी दिले। कोणी सांगितलं जीव हा अणुपरिमाण असतो, अणुपरिमाण म्हणजे अणुमात्र असा जीव असतो। कोणी सांगितलं नाही म्हणजे जीव हा महत् परिमाण असतो। कोणी सांगितलं जीव हा मध्यम परिमाण असतो। मध्यम परिमाण शब्दाचा अर्थ जसा आपण एखादा दिवा 10 बाय 10च्या खोलीमध्ये लावला तर त्या भिंतीच्या आत त्याचा प्रकाश मर्यादित असतो, आणि तोच जर दिवा आपण आणखीन 20 बाय 20च्या हॉलमध्ये लावला तर प्रकाश त्याचा तेवढा व्यापला जातो। तसा जीव हा मुंगीच्या शरीरात असेल तर तो तेवढ्या आकाराचा असतो, आणि हत्तीच्या शरीरात गेल्यानंतर तो तेवढा वाढला जातो। असं मध्यम परिमाण मानलं म्हणजे एकंदरीत या जीवाविषयी अनेकांची अनेक मतं आहेत।
पुन्हा महत्वाची गोष्ट असं आहे की जीवाचा आणि परमात्म्याचा संबंध काय. आता हे खरं तर प्रकरण खूप मोठं आहे, पण तो जास्त आपला बाकीच्याही विषयांना हात घालायला वेळ मिळाला पाहिजे म्हणून याचा अधिक विस्तार करत नाही. आमच्या साधू संतांनी या जीवाचा विचार सांगताना असं सांगितलेलं आहे की जीव हा तत्वतः भगवत स्वरूप आहे. जीव हा तत्वतः कसा आहे? भगवत स्वरूप आहे. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक मार्मिक उदाहरण दिलं. ज्ञानोबा सांगतात की जेव्हा एखादा कुंभार मातीपासून घट तयार करतो आणि घट तयार करून त्यांनी चाकावरून बाजूला काढून ठेवला थोड्या बाजूला, आता तो घट कसा आहे? कच्चा घट आहे की नाही? तो कच्चा घट बाजूला ठेवल्यानंतर कल्पना करा अचानकच पाऊस जर आला तर तो घट घट राहील का? कसा होईल तो? पुन्हा माती होईल, त्याची घट राहणार नाही. ज्ञानोबा ते उदाहरण देतात. अगा पृथ्वीचा घट की जे सवेची पृथ्वीशी मिळे तरी मिळविजे, एरवी तोची अग्निसंगेची जे तरी वेगळा आहे. परंतु त्याने चाकावून घट काढला आणि काही वेळाने त्याने तो त्या आव्यामध्ये भाजला. मग भट्टीमध्ये भाजल्यानंतर आता तो पावसात ठेवला काय आणि पाण्यात ठेवला काय? आता मात्र तो विरणार नाही. तसं ज्ञानोबा वर्णन करतात. तैसे भूत जात सर्व हे माझीची किर अवयव, परी माया योगे जीव दशे आले. परंतु मायेच्या योगाने ती जीव दशेला आले. वस्तुतः ते सर्व माझे अवयव आहेत. म्हणून गीतेमध्ये भगवंतांनी सुद्धा आपलं मत सांगितलं, ममई वांशो जीव लोके जीवभूत सनातन. माझी अंश आहे ते. परंतु मायेच्या योगाने काय झालं की त्यांना जीवदशा प्राप्त झालेली. आणि पुढे प्रकार असा झाला की ही सर्व भूत जात जी आहेत हे माझेच आहेत. परंतु प्रकार असा झाला, माझेची मी नव्हती, माझेची मज ओळखती, जे अहम ममता भ्रांती विषयांध झाले. अहंतेने आणि ममतेने किंबहुना अहम ममतेच्या भ्रांतीने विषयांध झाल्यामुळं ते माझेच मला ओळखायला तयार नाही. मग परमार्थ काय सांगतोय? परमार्थ आपला हाच सांगतो, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. 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 तेने विना जीवा सुख नो हे. तेने विना जीवा सुख नो हे. के दुखाची जनती ये रते माई के दुखाची जनती. येने विना जीवा सुख नो हे. विना जीवा सुख नो हे. ये रते माई के दुखाची जनती. ये रती माई के दुखाची जनते. महाराज सांगतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विन जीवा सुख नो हे. येरती माई के दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. जीवाचं कर्तव्य आहे की त्यांनी आपला भगवत स्वरूपता प्राप्त करून घ्यावी. मी मगाशी उदाहरण दिलं की नाही? जर त्या घटाने ठरवलं की आपण पृथ्वीशी परत मिळून जायचं तर तो मिळून जाऊ शकतो. परंतु तोच जर अग्निसंगे शिजला तर मग मात्र तो मातीशी मिळून जाऊ शकत नाही. तसं मायेच्या योगाने अहममतेच्या भ्रांतीने
आपण जर स्वतःला इकडे बांधून घेतलं तर आपण भगवत स्वरूप होणार नाही. म्हणून जोपर्यंत जीव हा शिवस्वरूप होत नाही, भगवत स्वरूप होत नाही, तोपर्यंत तेने विन जीवा सुख नोही. महाराज वर्णन करतात त्याच्याशिवाय जीवाला खऱ्या अर्थाने सुख मिळत नाही. म्हणून जीवाचं कर्तव्य आहे की त्याने भगवत स्वरूपाला प्राप्त व्हावं. तत्वतः जर विचार केला तर तुकाराम महाराज वर्णन करतात, तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. नाही का, जीव हा परमात्म्यापासून वेगळा नाहीये, निराळा नाहीये, परंतु जीवाने तसा निश्चय करणं गरजेचं आहे. कारण खरं सांगू, परमार्थ हा निश्चयाचा आहे. तुम्ही जर निश्चय केला तर का होणार नाही. अहो तुम्ही समजा कुठं बसलेला आहात आणि तुम्हाला फोन आला, अहो म्हणले तुमच्या घरातली अमकी अमकी व्यक्ती गेली. माणूस लगेच काय करतो, डोक्यात टोपी काढून ठेवतो. म्हणजे काय झालं, आता आम्हाला सुतक झालं म्हटलं. नाही का, तुकाराम महाराज प्रश्न विचारतात, सुतक म्हणता सुतक पावे, ब्रह्म म्हणता ब्रह्म का नव्हे. अरे तुम्हाला सुतक म्हटल्यानंतर तुम्ही सुतक स्वीकारता आणि तसं वागता. नाही आता आम्हाला तुमचं दर्शन घ्यायचं नाही. एखादा जरी म्हणला राम राम, नाही आम्हाला राम राम म्हणायचं नाही. म्हणून सांगतो आम्हाला राम राम म्हणायचं नाही, राम राम घालायचं नाही. मग सुतकाच्या अवस्थेमध्ये जर त्या ठिकाणी तो एवढा सुतकी होऊन जातो, कळाल्याच. मग आमच्या साधू संतांनी सांगितलं की अरे बाबा, तुम्ही ब्रह्मस्वरूप आहात, तुम्ही भगवत स्वरूप आहात, तुम्ही तत्वमसी तत्स्वरूप आहात, तसा निश्चय का होऊ शकत नाही. म्हणून इथं गरज आहे ती निश्चयाची गरज आहे. म्हणून जीवाचं आपल्याला अभिप्रेत असणार जे भौतिक स्वरूप आणि जीवाचं यथार्थ पारमार्थिक स्वरूप जे आहे, तात्विक स्वरूप जे आहे, त्याचा आपण थोडासा आढावा घेतलेला आहे. त्याच्या पुढच्या तत्वाकडे आपण वळूया. दुसरं जे तत्व आहे ते म्हणजे जगत हे तत्व आहे. हे जगत ज्याला आपण दररोज उघड्या डोळ्यांनी पाहतो, हे जगत, या जगताचं यथार्थ तात्विक स्वरूप नेमकं काय, हा तत्वचिंतनाचा महत्वाचा विषय आहे. ज्या जगतामध्ये आपण जन्माला येतो, ज्या जगतामध्ये आपण वावरतो, ज्या जगतामध्ये आपण सुखदुःखाची चटके भोगतो आणि एक दिवस ज्या जगताला सोडून आपण निघून जातो, त्या जगताचं यथार्थ स्वरूप काय, तात्विक स्वरूप काय. खरी गोष्ट अशी आहे, संत, शास्त्रज्ञ आणि तत्वचिंतक यांच्याशिवाय जगताचा विचार करायला कोणाला वेळच नाही. शास्त्रज्ञ काय करतात, या जगताचा विचार करतात की जगत कसं निर्माण झालं. एका मातीचं परीक्षण करतील, दगडाचं परीक्षण करतील, इकडं पाहतील, एका हा डोंगर किती वर्षाचा आहे, नदी किती वर्षाची, काय आहे, हे कसं निर्माण झालं, पूर्वी काळामध्ये कसं असेल. एका शास्त्रज्ञ या जगताच्या वैज्ञानिक अंगाने अभ्यास करतात, संशोधन करतात. परंतु तत्ववेत्ते आणि संत या जगताचा पारमार्थिक दृष्टीने त्या ठिकाणी काय करतात, संशोधन करतात. ही महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळं विज्ञानाच्या कसोटीवर जगताचा आपण विचार करण्याचा प्रयत्न केला तर विज्ञानाचे सिद्धांत हे प्रयोगावर आधारित असल्यामुळे, निरीक्षणावर विशेषतः आधारित असल्यामुळे, अभ्यास पद्धतीवर अवलंबून असल्यामुळे त्या ठिकाणी विज्ञानाचे मिळणारे जे सिद्धांत आहेत ते त्या ठिकाणी त्यांच्या दृष्टीने जरी निर्दोष असले तरी पारमार्थिक दृष्टीने ते निर्दोष ठरतीलच, असं मात्र निश्चित रूपाने आपला म्हणता येणार नाही. या उलट संतांनी आणि तत्ववेत्यांनी या जगताविषयीचे जे सिद्धांत प्रस्थापित केलेले आहेत ते सिद्धांत त्यांनी कुठून तरी बगलातून काढून मांडले असं नाही. ते सिद्धांत त्यांनी, पहिली गोष्ट जी आहे, वेद प्रामाण्याला अनुसरून त्या सिद्धांताची योजना केलेली आहे. दुसरी गोष्ट, त्याच्याविषयी शास्त्रीयता काय, शास्त्राचं मत काय, त्याचा विचार त्या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्याला त्यातून अनुभव काय येतो, या गोष्टीवर त्यांनी जगताकडे पाहिलेला आहे. म्हणून या जगताचा विचार करत असताना आपल्या भारतीय दर्शन परंपरेमध्ये सुद्धा अनेकांनी अनेक मत घेतलेलं आहे. बरेच लोक सांगतात की जगत हे सत्य आहे, काही लोक सांगतात जगत हे मिथ्या आहे, काही लोक सांगतात जगत हे भूतकार्य आहे, म्हणजे पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं आहे. सांख्यासारखे काही सांगतात की हे जगत हे प्रकृती कार्य आहे, अर्थात ते त्रिगुणात्मक आहे. प्रकृतीचे जे 3 गुण आहेत, सत्व रज तम,
हे या जगतामध्ये आपला विद्यमान दिसतात, ते प्राकृत आहे. काहींनी सांगितले की जगत हे स्वभावतःच निर्माण झालेलं आहे. जगताविषयी खूप मोठी चर्चा आहे. आता बाकीचे जे काही मी सांगितलं, चार्वाक जे आहेत ते सांगतात की या 4 भूतापासून जगत निर्माण झाले. पृथ्वी, आप, तेज आणि वायू. आकाश नावाचं भूत ते मानत नाहीत. कारण म्हटले आकाशाची प्रतीत येत नाही, आकाशाची अनुभूती येत नाही, आकाशभूत मानायचंच कसं, असा त्यांचा युक्तिवाद आहे. म्हणून 4 भूतच ते मानतात आणि त्या 4 भूतापासून संपूर्ण जगत निर्माण झालं असं त्यांचं मत आहे. हा देह सुद्धा 4 भूतापासूनच निर्माण झाला, हा त्यांचा सिद्धांत आहे. पृथ्वी, अप, तेजो, वायुरिती 4 तत्वानी तेभ्य चैतन्यमुपजायत चैतन्य विशिष्ट काय पुरुष. बृहस्पतीची सूत्र आहेत. त्यांनी त्या ठिकाणी असं सांगितलं की जसं नागिनीचं पान, चुना, कात, सुपारी हे घटक जर आपण एकत्रित केले तर त्याला काय होतो, लाल रंग प्राप्त होतो. मग याच्यामध्ये प्रत्येकात लाल रंग नाहीये, परंतु या 4च्या मिश्रणाने मात्र काय होतो, लाल रंग प्राप्त होतो. तसं हे 4 भूत एकत्रित आल्यानंतर ते चैतन्यमुपजायत, त्याच्यापासून काय होतं की चैतन्य निर्माण होतं. आणि चैतन्य विशिष्ट काय पुरुष असं त्यांनी मत मांडले. चैतन्य विशिष्ट जी शरीर आहे तेच त्या ठिकाणी काय पुरुष आहे, त्यालाच त्यांनी जीव मानलेलं आहे. असो, एकंदरीत त्यांच्या मताने पाहिलं तर जीव हे जगत जी आहे ते 4 भूतांचं कार्य आहे. सांख्यशास्त्र सांगतं की जगत हे 3 गुणांचं कार्य आहे, प्रकृतीचं कार्य आहे. त्यामुळे या जगतामध्ये सर्वत्र आपला 3 गुण दिसतात. कुठं सत्वगुण दिसतो, कुठं रजोगुण दिसतो, कुठं तमोगुण दिसतो, असं होतं की नाही. आपण जर समजा बगळा पाहिला, पोपट पाहिला, राजहंस पाहिला तर सात्विकतेचा अनुभव येतो. चिमणी पाहिली, साळुंकी पाहिली, असे काही पक्षी पाहिले तर रजोगुण जाणवतो. आणि कावळा पाहिल्यानंतर तमोगुण जाणवतो. म्हणजे 3 गुणाचे पक्षी आहेत. पशु सुद्धा 3 गुणाचे आहेत. ससा पाहिला, गाय पाहिली, सात्विकतेचा प्रत्यय येतो. कुत्र मांजर पाहिलं, रजोगुण जाणवतो नाही का. लांडगा पाहिला, अस्वल पाहिलं, कसं आहे, तमोगुण जाणवतो. झाडांच्या बाबतीमध्ये पिंपळाचं झाड आपण पाहिलं, सत्वगुण जाणतो. तुळशीचं झाड पाहिलं, सत्वगुण वाटतो. चिंचेचं झाड पाहिलं, कवठीचं झाड पाहिलं, रजोगुण जाणवतो. येडेबाबळीचं झाड पाहिलं, तमोगुण आहे. म्हणून गीतेमध्ये सुद्धा हा सिद्धांत सांगितला, न तदस्ति पृथिव्यां वा दिवी देवीषु वा पुनः सत्वं प्रकृतिर्मुक्तम यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः. या जगतामध्ये 3 गुणांनी मुक्त आहे असा एकही पदार्थ नाही. ज्ञानोबरांच्या ओया सुंदर आहेत. कैचा लोय विन कांबळा, का माती विन मोदळा, का जळी विन कल्लोळा होणी आहे. तैशी न होणी गुणाची सृष्टीची या रचना रचे, ऐशी नाहीची गा साचे प्राणीजात. गुणी देवात्रयी लाविली, गुणी लोकी त्रिकुटी पाडिली, चतुर्वर्णा घातली सिनानी उडी गे. ज्ञानोबरा तिथं असं वर्णन करतात की या गुणांचा एवढा मोठा प्रताप आहे की एका गुणाने देवाचे 3 देव करून टाकले. गुणी देवात्रयी लाविली. शुद्ध सत्वगुण संपन्नता भगवान श्री विष्णू, रजोगुण संपन्न ब्रह्मदेव आहे आणि तमोगुण संपन्न भगवान शंकर आहे. म्हणजे एका देवाचे 3 देव कोणी केले, गुणांनी केले. गुणी देवात्रयी लाविली, गुणी लोकी त्रिकुटी पाडिली. त्रैलोक्य जे झालेलं आहे ते त्रैलोक्य सुद्धा या 3 गुणांचा प्रताप आहे, प्रभाव आहे. सत्वगुण संपन्नता वर स्वर्गादी लोक आहेत, रजोगुण या मृत्यू लोकामध्ये आणि तमोगुण पाताळामध्ये. म्हणून तुकाराम महाराज वर्णन करतात, प्रकाराचे 3 तुका म्हणे केली जन. 3 प्रकाराचे. एवढंच नाही तर चातुर्वर्णी व्यवस्था जी निर्माण झाली गीतेनं सांगितलेलं आहे ते सुद्धा गुणांचाच प्रताप आहे. म्हणून संपूर्ण जगामध्ये त्रिगुणात्मकता आहे, सांख्यांचा सिद्धांत आहे. वैशेषिक शास्त्र सांगतं जे सप्त पदार्थ आहेत ना, त्या 7 पदार्थापासून संपूर्ण जगत तयार झालेलं आहे. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव या 7 पदार्थापासून संपूर्ण जगत निर्माण झालेलं आहे असं सांगतात.
न्यायशास्त्राने 16 प्रकारचे पदार्थ मांडलेत प्रमाण प्रमेयादी. एकंदरीत या जगताविषयी अनेकांची अनेक मतं असल्यामुळे जगत नेमकं काय आहे हे जगात राहणाऱ्या माणसाला शेवटपर्यंत कळत नाही. वेदांत शास्त्र सांगते की जगत मिथ्या आहे. उदाहरण देतो रज्जू सर्पाचं. रज्जू सर्प पाहिला का कोणी इथं? नाही पाहिला. पाहिला असेल, लक्षात नसेल कोणाच्या. थोडासा अंधार पडला, रस्त्याने जाताना एखादी दोरी दिसली तर माणसं त्या दोरीला पाहून डसतात, साप आहे की काय. त्याला रज्जू सर्प म्हणतात. रज्जू सर्प म्हणजे काही नवीन प्रकार नाही एक. आता दोरीवर जो सर्प भास होतो आपला त्याला रज्जू सर्प असं म्हणतात. मग ती आहे दोरी, पण आपल्या काय भासलं? सर्प भासला नाही का. आता सगळ्यांना सर्प भासला असं काही सांगता येत नाही. एखादा शेतकरी असेल तो म्हणेल नाही भूरेषा दिसते, भूरेषा म्हणजे जमिनीची भेग आहे. एखादा लोभी मनुष्य असेल तो लहान नवरत्नाचा हारच दिसतोय. एखादा भित्रा मनुष्य येतो तो नाही सापच आहे. ज्याला ती दोरी दोरी रूपाने दिसते त्याला यथार्थ ज्ञान म्हणतात, आणि जेव्हा दोरी असून ती अन्य रूपाने प्रतीतीला येते त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. वेदांत शास्त्र सांगते की हे जगत नाहीये, ब्रह्मस्वरूपावर जगताचा अध्यास झालेला आहे, भ्रम झालेला आहे. म्हणून जगत सत्य नाही, जगत भासमान अतएव मिथ्या आहे. आता सगळ्या शास्त्रांचे निरनिराळे मत आहेत, परंतु आमचा वारकरी संप्रदाय आम्हाला सांगतो की जगत हे मिथ्या नसून जगत परमात्म रूप आहे. हा वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर शब्दामध्ये याचं वर्णन केलं आहे. गीतेमध्ये भगवंत सांगतात, मत्त परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. ज्ञानोबराय सांगतात की जसं सोन्याचेच मणी करावेत आणि सोन्याच्याच दोरीमध्ये ओवावेत, आतही सोनं आणि बाहेरही सोनं, तसं या जगतामध्ये जर विचार केला तर जगतामध्ये आतही परमात्मा आहे आणि बाहेरही परमात्मा आहे. हा महत्वाचा सिद्धांत आहे. आणि मला वाटतं आमच्या वारकरी संप्रदायाचा हाच सिद्धांत आहे की हे जगत भ्रमरूप वगैरे अध्यस्त वगैरे काही नाहीये, जगत परमात्म रूप आहे. हा आमच्या संतांचा सिद्धांत आहे. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये याची सिद्धी करण्यासाठी 2-3 मार्मिक उदाहरण दिले. ज्ञानोबराय सांगतात, जैसे बीजेची झाली तरू का भांगाराची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू तेही जग. त्याच्या अगोदर उदाहरण ज्ञानोबरांनी असं दिलेलं आहे की ज्याप्रमाणे आपण दुधाचं दही करतो, नाना दूध मुराले स्वाभावी तरी तेची दही. दूध मुराल्यानंतर त्याचं काय होतं? दही होतं. आता इथं 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली अवस्था आहे दुधाची अवस्था आहे, दुसरी अवस्था आहे दह्याची अवस्था आहे, आणि तिसरी अवस्था कशाची होऊ शकते? लोण्याची होईल, तुपाची होईल, ताकाची होईल. परंतु पुन्हा दूध होऊ शकतं का? ते नाही. बरं, समजा एखाद्या गृहिणीने रात्री दूध विरजून टाकलं आणि विरजून टाकल्यानंतर 10 मिनिटात 15 मिनिटांनी पाहुणे आले. उशिरा येतात कधी कधी पाहुणे. मग त्या मालकाने शायला म्हटले जरा चहा बनवा. नाही म्हटले दूध आताच विरजून टाकलं. किती वेळ झाला? आता 10-15 मिनिट झाले. नाही नाही मग खरा अजून काय वेळ झालेला नाही. आता त्यातलं दूध काढून जर चहा केला तर तो चहा होईल का आणखी भलतच काहीतरी होईल? दूध दह्यामध्ये मिळाल्यानंतर आता ते दूध रूपाला येत नाही, त्याची पुढची अवस्था काही होऊ शकते. त्यामुळे हे उदाहरण त्या ठिकाणी काही अंशाने अपूर्ण आहे. दुसरं उदाहरण ज्ञानोबा देतात का बीजेची झाली तरू. एखादं बीज आपण जमिनीमध्ये पेरल्यानंतर किंवा लावल्यानंतर त्यापासून झाड होतं, वृक्ष होतो. पहिली अवस्था बीजाची आहे, दुसरी अवस्था झाडाची आहे, आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये पुन्हा त्याला बीज येतं. म्हणजे पहिली अवस्था बीजाची आहे, पण दुसऱ्या अवस्थेमध्ये बीज नाही ना, ते झाड आहे. तिसऱ्या अवस्थेमध्ये बीज रूपात आहे. त्यामुळे हेही उदाहरण काहीसं काय कमी प्रतीचं आहे. म्हणून ज्ञानोबराय तिसरं उदाहरण देतात, अथवा भांगारची अलंकारू. भांगार शब्दाचा अर्थ सोनं, भंगार नाही बरं का. भंगाराचे दुकान असत ना,
भंगार नाही, सोनं. कल्पना करा, एखाद्या माणसाकडे सोन्याचं बिस्किट आहे. काही काही जुनी माणसं असे ठेवतात चोरून लपून घरामध्ये. आणि त्या घरच्या सगळ्यांना माहीत झालं. अरे म्हटले, आपल्या घरात सोन्याचं बिस्किट आहे, मोठं आहे. दीपावळीचा सण जवळ आल्यानंतर त्यांनी सांगितलं, नाही म्हटले, आता कवर ठेवायचं, ते किडा लागल ना त्याला. तर सोन्याला किडा लागत नाही. आता म्हणण्याची पद्धती असते. मग काय म्हटले, आम्हाला सगळ्यांना अलंकार करा, दीपावळीचा सण आहे. अरे तिने राहू द्या, अलंकार कुठं सांभाळत बसता, नाही का. नाही नाही म्हटली, मग आम्ही सणच करणार नाही. आणि दुसरे ससून त्या माणसाला जेवण द्यायचंच बंद केलं ना. आता घरातच जर विरोधी पक्ष तयार झाल्यानंतर त्या माणसाने जायचं कुठं, असा प्रश्न आहे की नाही. नाईला जाणे त्याला ते काय करायला काढावं लागलं सोन्याचं बिस्किट. आणि घरच्या सगळ्यांनी विचारलं, तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे. मग कोणी सांगितलं, कोणी अंगठी या, कोणी चैन, कोणी आमकं, कोणी तमकं, सगळ्यांनी सर्व सांगितलं. सोनारकडे गेला. म्हटले, बा आमच्या घरामध्ये 10 अंगठ्या बनवा, 2 चैन बनवा, ही आमकं बनवा, तमकं बनवा. सोनारने सांगितलं, ठीक आहे, बनवून देतो मी, काय हरकत नाही. सोनारने सर्व बनवून दिलं. त्यांनी सर्व अंगावर अलंकार घातले, अंगठ्या घातल्या. आणि नंतर 2-4 दिवसाचं चोरीचं वातावरण निर्माण झाल्यानंतर आता अंगठ्या सांभाळायच्या का अंगठी सांभाळायच्या असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा त्या सगळ्यांनी आपले अंगठी अलंकार काढून त्यांच्याकडे दिले. म्हटले, आता काय करा, हे ठेवून द्या, आता वातावरण सध्या बरं नाही. मग त्या माणसाला वाटलं, बरं झालं यांनी होऊन आणून दिले. तो पुन्हा त्या सोनाराकडे गेला. म्हटले, एक काम करा, परत पहिल्यासारखं आम्हाला ते बिस्किट बनवून द्या म्हटले. सोनार म्हटलं, आम्हाला हेच काम आहे, दुसरं काय नाही का. बिस्किट तर बिस्किट, अलंकार तर अलंकार. त्याने पुन्हा ती सोन्याची चीप बनवली, बिस्किट बनवलं आणि त्याला आणून दिलं. पहिल्या उदाहरणामध्ये सोन्याचं बिस्किट आहे, त्याच्यामध्ये सुवर्णत्व आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये त्याच्या अलंकार झाले, त्याच्यामध्ये पण काय सुवर्णत्व आहे. आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये जेव्हा पुन्हा त्याचं बिस्किट बनवलं, त्याच्यामध्ये सुवर्णत्व कायम आहे. हे उदाहरण जे आहे, हे या जगताच्या बाबतीतलं परिपूर्ण उदाहरण आहे. म्हणजे जगत उत्पत्तीच्या पूर्वी परमात्मा सच्चिदानंद रूपाने होता. तोच परमात्मा जगत रूपाने जेव्हा होतो, तेव्हा त्याच्यातलं अस्थिभाती प्रिय रूप तो जगतामध्ये सुद्धा कायम राहतं. आणि जगताच्या विलयानंतर जेव्हा ते परमतत्वामध्ये विलीन होतं, तेव्हा पुन्हा ते सच्चिदानंद रूपाने जसंच्या तसं राहतं. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. शंकराचार्यांनी सुंदर उदाहरण दिलेलं हेच. सुवर्णात जायमानस्य सुवर्णत्वं च शाश्वतम, ब्रह्मणो जायमानस्य ब्रह्मत्वं च तथा भवेत्. सोन्यापासून बनवलेल्या अलंकारामध्ये ज्याप्रमाणे सुवर्णत्व शाश्वत आहे, तसं ब्रह्मापासून अर्थात परब्रह्मापासून तयार झाले या जगतामध्ये ब्रह्मरूपता ही अबाधित अशा स्वरूपाची आहे. आणि म्हणून हे जे संपूर्ण जगत आहे हे परमात्मा रूप आहे. फक्त गंमत अशी आहे की आमच्याकडे ती दृष्टी पाहिजे. ज्ञानोबा हरिपाठामध्ये सुद्धा सांगतात ना, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट हरी दिसे. ज्ञानदेवा पाठ हरी वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट हरी दिसे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट हरी दिसे.
ज्ञानदेव पाठ हरी वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे भरला घनदाट हरी दिसे भरला घनदाट हरी दिसे. जो हरिपाठ आपण रोज म्हणतो त्या हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगातील शेवटच्या चरणामध्ये ज्ञानोबा वर्णन करतात. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. हरी हा वैकुंठ स्वरूप आहे, पण कुठं वैकुंठामध्ये नाही. भरला घनदाट हरी दिसे. सर्व जगतामध्ये आम्हाला हरी घनदाट भरलेला दिसतोय. काल मी उभी सांगितली तुम्हाला, भगवंताने खेद व्यक्त केला. हे आत बाहेरी मी या कोंदले, जग निखिल माझीची ओतले. बरी कैसे कर्म तया आड आले जी मीची नाही म्हणते. या जगतामध्ये संपूर्ण परमतत्व व्याप्त आहे, हे संतांनी अनुभवलेलं आहे. नामदेव महाराज जेव्हा पंजाबमध्ये तीर्थयात्रेच्या निमित्ताने गेले, नामदेव महाराजांचे बरेचसे अभंग आहेत पंजाबी भाषेमध्ये. आणि वैशिष्ट्य असं आहे की नामदेव महाराजांचे ते अभंग शिखांचा जो पवित्र ग्रंथ आहे, ग्रंथ साहिबा, या ग्रंथ साहिब ग्रंथामध्ये ते अभंग संग्रहित केलेले आहेत. विशेष गोष्ट आहे, पंजाबमध्ये अमृतसरच्या पलीकडे गुमान नावाचं क्षेत्र आहे. त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी खूप वर्ष साधना केलेली उत्तर वयामध्ये. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर त्यांना इथलं करमलं नाही आणि महाराष्ट्र सोडून गेले. ते तिकडे बरेच रमले. वस्तुतः शिखांच्या गुरुद्वाऱ्यामध्ये कुठल्याही देवदेवतांचे फोटो नसतात, कारण त्यांनी गुरु ग्रंथ साहिबांनाच गुरु मानलेला आहे. परंतु नामदेव महाराजांचे फोटो आणि मूर्ती तिथं आम्हाला पाहायला मिळाल्या. ही विशेषता आहे. पंजाबी भाषेमध्ये नामदेव महाराजांनी अभंग लिहिले आणि ते त्या शिखांच्या धर्मग्रंथामध्ये आहेत. त्यातल्या एका अभंगाचा तुम्हाला थोडासा भाग सांगतो. इभे विठ्ठलू उभे विठ्ठलू विठ्ठल बिन संसार नाही, असं नामदेव महाराजांनी त्या अभंगामध्ये सांगितले. इथं विठ्ठल आहे, तिथं विठ्ठल आहे, विठ्ठलाशिवाय संसार नाही म्हणजे जगत नाही, हा त्याचा आशय आहे. म्हणजे नामदेव महाराजांनी इथं तर सांगितलंच, परंतु तिकडे जाऊन तेच तत्व प्रतिपादन केलं. एकनाथ महाराजांनी सुद्धा हरीची आदासा हरी दाही दिशा वर्णन करतात महाराज. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, रिता ठाव नाही उरला. आजी म्या दृष्टीने पाहिला, धीम्या सृष्टीने पाहिला. विठ्ठलची 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 विठ्ठल विठ्ठलचे विठ्ठल. सर्व संतांना या जगतामध्ये दुसरं तिसरं काहीही प्रतीतला येत नाही. त्यांना जगतामध्ये केवळ परमात्म्याचीच प्रतीती येते. तुकोबरायांनी सुद्धा अनेक अभंगामध्ये हा बोध, हा अनुभव व्यक्त केलेला आहे. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय वर्णन करतात. विठ्ठल विस्तारला जनी सप्त ही पाताळी भुवनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. त्या अभंगाच्या शेवटी पहा महाराज सांगतात, लावियला चाळा विश्व विठ्ठले. काय लावियला चाळा विश्व विठ्ठले? त्यांना विटेवरच्या विठ्ठलाने चाळा लावला नाही, जास्त चाळा लावला तो विश्व विठ्ठलाने चाळा लावला. म्हणून एकंदरीत आमच्या संतांचा हा सिद्धांत आहे की हे जगत जगत नाही, हे जगत परमात्मा रूप आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, हा आमच्या संतांचा अनुभव आहे. म्हणून एकंदरीत जगताविषयीच्या तत्वाचं विवेचन करत असताना जर आपण पाहिलं
तर जगत हे जगत नसून जगत हे परमात्म रूप आहे, हा आमच्या संतांचा महत्वाचा सिद्धांत आहे. आता खूप मोठ्या चर्चेची या ठिकाणी म्हणजे खूप मोठी केलेली आहे संतांनी, परंतु वेळेच्या आपल्या मर्यादेमध्ये सर्व चर्चा विस्ताराने करता येणार नाही. चांगदेव 65 मध्ये ज्ञानोबरांनी सर्वप्रथम चांगदेवांना हाच उपदेश केला की बाबा हे जे जगत आहे ना, स्वस्ति श्री वटेशु जो लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. जो परमात्मा लपून जगताचा आभास दाखवतो आणि तो परमात्मा प्रगट झाल्यानंतर नाही का या जगताचा आभास संपला जातो आणि परमात्मा रूपाचा साक्षात्कार होतो. अन्वय व्यतिरेकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जगत आणि परमात्म्याचा संबंध ज्ञानोबराय चांगदेवांना उपदेशित करतात. म्हणून एकंदरीत संत वाङ्मयाचा जर आपण भाव पाहिला तर त्या ठिकाणी असंच दिसतंय की हे जगत जगत नाही, जगत परमात्मा रूप आहे. लोक असतात, तार्किक लोक असतात आणि लोक म्हणतात जा द्या कुठे याच्याशी नाही का वाद करत बसतात. असं तार्किकांचा टाका संग, तार्किकांचा टाका संग, पांडू रंग स्मराहो, पांडुरंग स्मराहो. तार्किकांचा टाका संग, तार्किकांचा टाका संग, पांडुरंग स्मराहो, पांडुरंग स्मराहो. महाराज सांगतात तार्किक लोकांचा संग टाका आणि पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करा. परंतु गंमत अशी की तार्किक सुद्धा एवढे बलवान झालेले आहेत, बलवत्साला इथे गप्प बसू शकतात एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे. असो, परमात्मा जो आहे, परमात्म्याची 2 रूप शास्त्रामध्ये वर्णन केलेली आहेत. एक परमात्मा सगुण आहे आणि दुसरा परमात्मा निर्गुण आहे. द्वेवाव ब्रह्मणो रूपे मूर्तंचैवा मूर्तंच. परमात्म्याची 2 रूप आहेत, एक मूर्त आहे आणि दुसरं अमूर्त आहे. मूर्त जी आहे त्याला आम्ही सगुण साकार म्हणतो आणि अमूर्त जी आहे त्याला आम्ही निर्गुण निराकार म्हणतो. निर्गुण निराकार परमात्मा हा प्रतीतीचा विषय नाही. निर्गुण निराकार परमात्मा जो आहे तो त्या ठिकाणी प्रतीतीचा विषय नाही. ज्ञानोबराय त्या ठिकाणी वर्णन करतात, जेथ मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी नरिगे, ते इंद्रिया किरजोगी काही होईल. ज्या ठिकाणी मनाची नखी लागू शकत नाही, ज्या ठिकाणी बुद्धीची दृष्टी पोहोचू शकत नाही, ते बाकीच्या इंद्रियांना कसं गोचर होईल? ते इंद्रियांचा विषय ते होऊ शकत नाही. याचा अर्थ असा आहे की परमतत्व जे आहे ते सर्व इंद्रियांच्या पलीकडे इंद्रियातीत आहे. म्हणून तुकोबरायांचा एक अभंग आहे, मनवाचातीत तुझे हे स्वरूप. हे भगवान, तुमचं यथार्थ स्वरूप हे मनाच्या आणि वाचेच्या अतीत, अतीत म्हणजे पलीकडे आहे. तिथं मनही पोहोचू शकत नाही आणि तिथं वाचा सुद्धा पोहोचू शकत नाही. पुराणामध्ये अशी कथा आहे की एकदा 4ही वाचा ब्रह्मदेवाकडे गेल्या आणि ब्रह्मदेवाला म्हटले की हे भगवान, आम्हाला परमात्म्याच्या भेटीला जायचं. मग ब्रह्मदेवाने सांगितलं मग जा ना, मग काय अडचण आहे. नाही म्हटले, आम्ही 4घी पण श्रियाच आहेत, प्रवास लांबचा आहे, ओसाड भागातून कदाचित जावं लागेल, आम्हाला कोणीतरी जोडीदार द्या. 4 वाचा आहेत ना, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, 4 प्रकारच्या वाचा आहेत. तर या 4 वाचा ज्या आहेत, परा वाचा ही नाभी स्थानामध्ये राहते, पश्यंती हृदय स्थानामध्ये, मध्यमा कंठ स्थानामध्ये आणि वैखरी जिभेवर राहते. या 4 वाचा आहेत. या 4 वाचेतील 2 वाचा या ज्ञानरूप आहेत आणि 2 वाचा या कर्मरूप आहेत. आपण जेव्हा बोलणार असतो तेव्हा त्या बोलण्याचं ज्ञानात्मक स्फुरण प्रथमतः परावाणीमध्ये होतं.
त्या स्फुरणाची मूर्त रूपता पश्यंतीमध्ये होते. पश्यंतीच्या नंतर मग त्या शब्दांचा आकार धारण केला जातो मध्यमेमध्ये, आणि वैखरीतून त्या शब्दांचं उच्चारण केलं जातं. अशा या 4 वाचा आहेत. गेल्या ब्रह्मदेवाकडे, म्हटले आम्हाला परमात्म्याचं दर्शन घ्यायला जायचंय. आता लोक जातात की नाही तीर्थयात्रेला, आळंदीला जायचं तर मग कोणते जोडीदार असतात, बरं वाटतं जरा थोडंसं. मग कोणीतरी जोडीदार लोक घेऊन जातात, कोणी पंढरपूर जातं, कोणी इकडे तिकडे जातात. ब्रह्मदेवाने पाहिलं, म्हणजे 4 वाचा जायचे निर्धार केलाय, हट्ट धरलाय, तर ठीक आहे जा म्हटले, कुठेतरी जोडीदार द्या. ब्रह्मदेव हुशारच. ब्रह्मदेवाला वाटलं तर यांना जोडीदार कोण द्यावा. मग ब्रह्मदेवाने त्यांना जोडीदार दिलं मन, कारण मन हे नपुंसक आहे. ठीक आहे म्हटले, राहू द्या, सोबत कोणीतरी राहील. जोपर्यंत भौतिकतेचा प्रांत आहे, भौतिकतेचा प्रदेश आहे, तोपर्यंत सर्व हसत खेळत वागडत गप्पा मारत गेले. पण तो ज्या ठिकाणी भौतिकता संपली तिथं पहिल्यांदा मनाचा धीर खचला. अरे बापरे म्हटले, पुढं तर अवघड आहे. आणि जेव्हा मनाने पाठी फिरवली, त्याच्याबरोबर त्या 4 वाचा पुन्हा मागे फिरल्या. उपनिषदामध्ये स्पष्ट सांगितलं, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. यतः म्हणजे ज्या परमात्म्यापासून वाचा निवर्तन्ते पाठीमागे फिरल्या. अप्राप्य म्हणजे प्राप्त न होताच, परमात्म्याचं दर्शन न करताच, मनसासह मनाच्या सह त्या ठिकाणी त्या मागे फिरल्या. याचा अर्थ असा आहे की तिथपर्यंत मनही जाऊ शकत नाही आणि तिथपर्यंत वाचाही पोहोचू शकत नाही. याचा अर्थ असा आहे, आम्ही त्या निर्गुण परमात्म्याचं वर्णन शब्दाने करू शकत नाही. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये स्पष्ट शब्दामध्ये सांगितलंय, तेथ ब्रह्मा आत्मा ईशू यया बोला मोडे सौरसू न बोलणया ही पैसू नाही जेथे. त्या परमात्म्याला ब्रह्म म्हणता येत नाही, त्याला आत्मा म्हणता येत नाही, त्याला ईश म्हणता येत नाही. ब्रह्म का म्हणता येत नाही? कारण बृहत हा धातू आहे, बृहणात ब्रह्म. त्या परमतत्वाने संपूर्ण जगताला व्यापलेलं असल्यामुळं व्यापकत्वामुळे त्याला ब्रह्म ही संज्ञा आलेली. परंतु तत्वतः जर पाहिलं तर जगाचीच तत्वतः सिद्धी होत नाही. मग व्याप्य व्यापक या संबंधाने जगाची जर सिद्धी झाली नाही तर मग ते व्यापणारं ब्रह्मतत्व कसं शिल्लक राहील? बरोबर आहे की नाही? व्याप्य जे जगत आहे त्या व्याप्य जगताची सिद्धी झाली नाही, मग कोणाला व्यापलं? म्हणून व्याप्य जगताची तत्वतः सिद्धी होत नसल्यामुळे त्याला ब्रह्म ही संज्ञा प्राप्त होत नाही, लागू होत नाही. बरं म्हटले ईश्वर म्हणा. ईश्वर म्हणजे ईशितव्याच्या निमित्ताने त्या परमतत्वाकडे ईश्वर ही भूमिका आलेली, नाव आलेलं आहे. म्हणजे जगताचा तो नियंत्रण करतो, जगताचं नियमन करतो. पण जगताची जर सिद्धी झाली नाही तर नियमन कोणाचं करायचं हाही प्रश्न आहे की नाही? म्हणून त्याला ईश्वरही म्हणता येत नाही. बरं म्हटले आत्मा म्हणा, काही हरकत नाही. आत्मा कुठं असतो? आत्मा राहायला कुठे? मुक्काम पोस्ट. आत्मा हा सर्वांच्या शरीरामध्ये अंतःकरणामध्ये राहतो, बरोबर ना? मग त्याला आत्मा का म्हणतात? की शरीराच्या आत राहतो म्हणून त्याला आत्मा म्हणतात, बरोबर की नाही? शरीराच्या आतमध्ये राहतो. मग तो आत राहतो, तो बाहेर नाही का? बाहेरही आहे. मग जर बाहेरही जर तो असेल तर त्याला आतच राहतो असं तरी कुठल्या तोंडाने म्हणावं? ज्ञानोबराय वर्णन करतात, आत्मा तो एक सरा हेही म्हणता दातारा आतुल तो बाहेरा गापतासी. तुम्हाला जर आम्ही आत्मा म्हणावं तर तुम्ही बाहेरही आम्हाला दिसता, सापडता, मग तुम्हाला आत्मा कसं म्हणायचं? म्हणून त्याला आत्माही म्हणता येत नाही. बरं म्हटले एक म्हणा, एक. काय म्हणायचं? एकच म्हणायचं. ज्ञानोबराय वर्णन करतात, एकपणे गणिजे तरी ते गणतेनिशी दुजे ते न गणिजे ऐशे एक. एकाला विचारलं, म्हणले परमात्मा कसा एक आहे की नाही? कारण वेदामध्ये त्याला एकमेवा द्वितीयम असं म्हटलेलं आहे. एकम एवम अद्वितीयम 3 शब्द वापरलेत. एकम एवम आणि अद्वितीयम. एक एवम म्हणजे च
आणि अद्वितीय म्हणजे दुसरं जिथं नाही. म्हणजे या तिन्हीचा अर्थ काय होतो? एकच एक. मग तिन्हीचा अर्थ जर एकच एक होत असेल तर तीन तीन पद कशाला वापरायची? बरोबर की नाही? एका पदाने जर भागत असेल, आता आपण त्याला घटही त्याला म्हणतो, कुंभही त्यालाच म्हणतो, कलशही त्यालाच म्हणतो. मग आपण असं म्हणत नाही घट कुंभ कलश घेऊन या असं म्हणतो का आपण? काहीतरी एकच म्हणतो ना. घट आणा म्हणतो किंवा कुंभ आणा म्हणतो किंवा कलश आणा म्हणतो. तीन तीन पद का वापरायचे? त्याचा पंचदशीकारांनी खुलासा केलेला आहे. परमात्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही आणि विजातीय भेद नाही, यासाठी श्रुतीने तीन पद वापरले. तीन प्रकारचे भेद परमात्म्याच्या ठिकाणी सिद्ध होत नाही म्हणून श्रुतीने तीन शब्द वापरले. स्वगत भेद कशाला म्हणतात? जसं आपल्या शरीरामध्ये आपण पाहिलं तर आपला हात वेगळा, आपला पाय वेगळा, आपले कान वेगळे, डोळे वेगळे, नाक वेगळं, तोंड वेगळं, नाही का? सजातीय नाही का स्वगत भेद जो आहे एका माणसाच्या ठिकाणी असतोय. किंवा झाडाकडे जर पाहिलं तर झाडाचं मूळ वेगळे, झाडाची फांदी वेगळी, झाडाचं खोड वेगळं, झाडाचं पान वेगळं, झाडाचं फूल वेगळं. एका झाडाच्या ठिकाणी हा भेद आहे की नाही, याला स्वगत भेद असं म्हणतात. सजातीय भेद शब्दाचा अर्थ दोन माणसामध्ये सजातीय भेद आहे. हाही माणूस आहे, तोही माणूस आहे. का? कारण दोघांच्या ठिकाणी मनुष्यत्व ही जाती आहे म्हणून त्याला मनुष्य म्हणतात. चार झाडं पाहिले म्हटले हे झाड आहे ते झाड आहे, मग त्यालाही झाड यालाही झाड का म्हणायचं? कारण त्याच्या ठिकाणी सजातीयता आहे. परंतु झाड आणि दगड हे दोन विजातीय आहेत म्हणून दोघांमध्ये विजातीय भेद आहे. पंचदशीकारांनी वर्णन केले. वृक्षस्य स्वगतो भेद पत्र पुष्प फलादिभी वृक्षांतरात सजातीयो विजातीय शिलादितः. परंतु परमात्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, परमात्म्याच्या ठिकाणी सजातीय भेद नाही आणि परमात्म्याच्या ठिकाणी विजातीय भेद नाही म्हणून ऐक्य अवधारणा द्वैत प्रतिषेध त्रिविक्रमात. ऐक्य, अवधारणा आणि द्वैत प्रतिषेध दाखवण्यासाठी वेदाने एकम, एवम आणि अद्वितीयम अशा तीन पदांची योजना केलेली. म्हणून तो परमात्मा जो आहे तो एकच एक आहे. परंतु ज्ञानोबा असं वर्णन करतात, त्या परमात्म्याला जर आपण नुसतं एक म्हटलं, काय परमात्मा कसा आहे? एक आहे. मग त्याला असं म्हणावं लागेल किंवा परमात्मा एक आणि तू म्हणणारा दुसरा नाही का? जो म्हणला तो परमात्मा एक आहे आणि तू कितवा आहे? बरोबर आहे. वर्णन करतात त्या परमात्म्याला जर एक म्हटलं तर गणते निसीये दुजे, त्या मोजण्याच्या प्रक्रियेमुळे द्वैत त्या ठिकाणी निर्माण होत आहे. म्हणून ते न गणिजे ऐशे एक, म्हणून त्या ठिकाणी ज्याचं मोजमाप करता येत नाही असं ते एकच एक आहे. ऐक्याचे एकपण सरे जेथ आनंद करूही नुरे, काहीची नुरोनी उरे जे काही ते गा. ज्या ठिकाणी ऐक्याचं एकपण बाजूला सरलं जातं, जिथं आनंद कणही नाही का सिद्ध होत नाही. काही काही माणसं या आनंदामध्ये बरेचसे गुरफटले आहेत महाराज. हा हा काय आनंद आहे, काय आनंद आहे नाही का. जिथं आनंदाचा कण सुद्धा सिद्ध होत नाही असं ते परमतत्व आहे. जिथं काहीच उरत नाही, काहीची नुरोनी उरे, सत्ता रूपाने अस्तित्व रूपाने जे शिल्लक राहतं ते परमतत्व आहे. हे मी बोलतोय कशासाठी? निर्गुण निराकार परमात्म्याच्या स्वरूपाबद्दल बोलतोय. आणि याच्यानंतर परमात्म्याचं जे दुसरं स्वरूप आहे, ते दुसरं जे स्वरूप आहे ते म्हणजे सगुण साकार आहे. मला वाटतं सगुण साकाराची चर्चा आपण आता उद्या केलेली बरी राहील. परमात्म्याचं दुसरं जे रूप आहे ते सगुण साकार आहे. ते सगुण साकार कसं आहे? त्याला आपण डोळे भरून पाहू शकतो, त्याला आपण उदबत्तीने वाळू शकतो, त्याला नैवेद्य दाखवू शकतो. एवढंच नाही, त्याची आरती करू शकतो. कधी कधी पुसता सांगेन हित गुज मात, बैसोनी एकांत गुज गोष्टी. महाराज वर्णन करतात, कारण तुकोबरायशी आमचे देव बोलत होते की नाही. तुकोबराय गेल्यानंतर कसं काय चाललंय, वातावरण कसं काय, एकंदरीत हितगुज मात नाही का चर्चा व्हायची. एकांतामध्ये बसून देवभक्तांच्या गप्पा गोष्टी व्हायच्या. कधी कधी आमचे तुकोबराय देवाला भांडायचे. तुका म्हणे का गा झालाशी चतुर,
अरे देवा एवढा हुशार कस काय झाला तू? होताशी निष्ठुर निर्विकार. आमचे संत नुसते भांडले नाहीत, संतांनी देवाला शिव्या पण दिल्यात महाराज. जनाबाईंनी कशा शिव्या दिल्या माहिती ना तुम्हाला? अरे अरे विठ्या मुळ मायेच्या करट्या, तुझी रांड रंडकी झाली. आता शिवेचा तर कळसच झाला महाराजा. माणसाचं सगळ्यात जास्त प्रेम बायकोवर असतं आणि बायकोला घालून शिवी दिल्यानंतर मग ते काय राहिलं महाराज? तुझी रांड, तू मेला असं नाही म्हणायचं, तुझी रांड रंडकी झाली. हे सर्व सगुण रूपामध्ये त्या ठिकाणी घडतं. सगुण रूपामध्ये परमात्म्याविषयी बोलता येतं, परमात्म्याची चर्चा करता येते. आताशी आवाज संपायच्या टायमाला जरा बरा आला नाही का? ही खरी योजना अगोदर पाहिजे. आता हत्ती गेला आणि शेपूट राहिला अशी गमत झाली. आता जे कोणी असतील ऑपरेटर जे आहेत त्यांना विनंती आहे की उद्यापासून तुम्ही थोडं सकाळी लवकर येत जा, कारण कार्यक्रमाचं सर्व रूपरंग हा याच्यावर अवलंबून असतो, साऊंड सिस्टीमवर अवलंबून असतो. आता आम्ही तुकोबरायांची सेवा म्हणून आम्ही या गोष्टीकडे फारसं लक्ष देत नाहीत, परंतु ह्या गोष्टी अनिवार्यपणे सांभाळल्या जायला पाहिजेत. खरे. तेव्हा सगुण परमात्मा त्याचं वर्णन आपण करतो. आणि आमच्या संतांनी हा सिद्धांत सांगितलाय की तो निर्गुण असणारा जो परमात्मा आहे तोच भक्तीला वश होऊन आमच्यासाठी सगुण झाला. आणि किती सगुण झाला? आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. तो नावा रूपाला आला आणि तो परमात्मा सोपा झाला. नुसता सोपा झाला नाही तर त्या परमात्म्याने सगळ्या भक्तांचे येऊन काम सुरू केले महाराज. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्त देखोनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. चर्मरंगुरागी रोहिदासा संगे कबीराचे मागे शिरेविनी. संपूर्ण अभंग सर्व वारकऱ्यांच्या पाठ आहे. तेव्हा या सर्व भक्तांचे काम तो देव करतो. मग तो देव आम्हाला का भेटत नाही? नाही का? तो देव आम्हाला का भेटत नाही? भेटायला पाहिजे की नाही? तुकोबरायांना देव भेटला, ज्ञानोबरायांना देव भेटला, सर्व बाकी संतांना देव भेटला. मी खरं सांगू का, तुम्ही आजही प्रयत्न करा, आजही तो देव भेटू शकेल. परंतु गरज आहे, आपल्या प्रयत्नांची गरज आहे, आपल्या श्रद्धेची गरज आहे, आपल्या भावनेची गरज आहे, आपल्या समर्पणाची गरज आहे. देवभावाचा भुकेला असं महाराज वर्णन करतात. देवाच्याकडे हाच दुष्काळ आहे. तेव्हा जर तुम्ही करू शकत असाल तर देव आजही आहे. आणि देव आज आहे म्हणूनच आपण आहोत हे विसरता कामा नये. एकंदरीत त्या परमात्म्याच्या स्वरूपाची उर्वरित जी चर्चा आहे ती आपण पुढे करू. ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे. 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 ज्ञानदेव
ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे 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 जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या या पावनभूमीमध्ये ज्ञानेश्वरी तत्वचिंतन वक्ते आहे आचार्य हरिभक्तीपरायण डॉक्टर रविदासजी महाराज शिरसाट MA PhD फुलासॉफ यांच्या मुखातून आपण गेले 4 दिवस हा तत्वचिंतन विषय ऐकला।